नुकत्याच झालेल्या गणपती स्तवनानंतर आता वळूया विद्या व कला या दोघांची सांगड जिच्या मूर्तिमंत रूपातच घातली आहे अशा देवी सरस्वतीच्या स्तवनाकडे. सरस्वतीय विद्यानां देवता ज्ञानदायिनी अस्या वरद हस्तेन ज्ञानवान खलु मानव. सरस्वती म्हणजेच ज्ञानाचा, विद्येचा आणि कलेचा महासागर. कलेला ग्रहण करणे तर सोपे असते, परंतु त्याच कलेचे आत्मसंचय करून तिला खुलवणे, फुलवणे व पूर्णत्वास नेणे तितकेच कठीण. परंतु कलेप्रती जर खरी आस्था असेल आणि त्याचबरोबर जर देवी सरस्वतीचा वरदहस्त असेल तर ती कला ही नक्कीच बहरते. आम्ही देखील आमची कला प्रस्तुत करताना ह्याच देवी सरस्वतीचे एक स्तुतिपर नृत्य आपल्यासमोर सादर करतोय. या नृत्याबद्दल सांगायचे झाले तर नुकतेच देहावसान झालेल्या पद्मश्री डॉक्टर प्रभा अत्रे यांची ही एक मूळ बंदिश. खरं तर भरतनाट्यम नृत्यशैलीत तामिळ गाण्यांना व कर्नाटकी पद्धतीतील संगीतांना प्राधान्य असते, परंतु डॉक्टर सुचेता बेडे चापेकर यांच्या नृत्यगंगा या मालिकेच्या माध्यमातून आता मात्र आपल्याला मराठी रचना व हिंदुस्थानी संगीत पद्धत देखील अनुभवायला मिळते व त्याच पद्धतीतील ही एक रचना आपल्यासमोर सादर करतोय सरस्वती कौतुकम.
विद्या आणि कला या दोन्हींच्या आराध्यांचे पूजन झाल्यानंतर आता वंदूया ते भरतनाट्यम नृत्यशैलीचे आराध्य म्हणजे नटराजाला, ज्यांच्यामुळेच ही कला आज उगम पावली. भस्म लावणारा, व्याघ्रचर्म परिधान करणारा शंकर आपण सर्वच जाणतो व तसेच भगवान शंकरांवर आधारित अशा अनेक दंतकथा देखील प्रचलित आहे. त्यातीलच एक कथा म्हणजे समुद्रमंथनाची. जेव्हा देवदानवांनी एकत्र येऊन अमृतप्राप्तीसाठी महान क्षीरसागराचे मंथन केले त्यावेळी सर्वात आधी प्राप्त झाले ते हलाहल. तेव्हा भगवान शंकरांनी ते विषप्राशन करत अख्ख्या जनसमुदायाचे कल्याण केलं. हीच कथा आपण अनेक माध्यमातून पाहिली व ऐकली व आम्ही आज हीच कथा आमच्या पुढील रचनेद्वारे आपल्या सर्वांसमोर सादर करू इच्छितो. पाहूयात शिवस्तुती. Tadi
शिवशंकर अरुள் पुरी गुरुवर सुंदर अण्डवुम पिण्डवुमाडिड एळ्दिशयुम पुगळ पाडिड आनंद नाडमाडुवर इल्लै हरपुरगर शिवशंकर अरुள் पुरी गुरुवर सुंदर अण्डम पिण्डवुमाडिड एळ्दिशयुम पुगळ पाडिड आनंद नाडमाडुवर इल्लै अम्बा तन्निल अडी पणिववर कपजय इल्लैया नाडमाडुवर इल्लै इल्लै